हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण समोस्यांची रेसिपी पाहणार आहोत. तर समोसे कसे बनवायचे ते तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच, पण एकदम टेस्टी आणि एकदम क्रिस्पी झालेले होते बरं का समोसे तुम्हाला. तर तुम्ही स्किप न करता पहा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी आता इथे आधी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याला असं जास्त भरगच्च भरायचं नाही किंवा दाबून दाबून भरायचं नाही. त्याला नॉर्मल असं फक्त टॅप करत असं नॉर्मल भरायचं आहे. तो 1 कप घेतला आणि अजून त्याच्यावर पाव कप घेतलेला आहे, म्हणजे असं मी 1.25 कप मैदा घेतलेला आहे. आता त्याच्यात आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट करून घ्या तुम्ही 1.25 कप मैदा. तर त्याच्यासाठी जो आपण पाव कप वरतून घेतलेला आहे ना, सेम तेवढाच मी त्यातमध्ये रवा घातलेला आहे. रवा घातल्याने काय आहे, त्याला क्रिस्पीनेस येतो आणि छान येतो, एकदम खुसखुशीत येतो. त्याच्यासाठी त्याच्यात मी रवा घातलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचे, अशा हातावर चुडून घ्यायचे आहे आणि ते त्याच्यात घालायचे, व्यवस्थित मिक्स वगैरे करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे तूप तापवलेलं होतं. तुम्ही तूप घातलं तरी चालेल आणि त्याच्याऐवजी तेल पण घातलं तरी पण चालेल. जेवढं मी आता पाव कपच मी पाव म्हणजे जो छोटा असतो ना, एकदम पावपेक्षा पण कमी एवढं मी तूप घातलेलं आहे त्याच्यात. आता त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्त ताकदने नाही करायचं, फक्त नॉर्मली आपण मिक्स करतोय असं असं फक्त चोडायचं, त्याला व्यवस्थित त्याच्यात घुसला पाहिजे म्हणून. त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं हलक्या हाताने, जास्त चोडायचं वगैरे नाही. हलक्या हाताने अशी एकदम अशी मूठसारखं आपल्याला म्हणजे चिपकला पाहिजे ते, असं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. आणि हे घेतलेलं आहे मी पाव कप अजून पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामधून थोडंसं अजून उरलेलं असतं पाणी. एवढं पाणी काही लागत नाही त्याला, कारण आपण त्याच्यात आधीच तूप घातलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याला जास्त पाणी लागत नाही, कमी पाणी लागतं. आणि आपल्याला ते जास्त पातळ नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. एकदम मीडियम साईज, म्हणजे जास्त घट्ट पण नको झालं पाहिजे आणि जास्त पातळ पण नको झालं पाहिजे. असं व्यवस्थित त्याचा उंडा तयार करायचा आहे. पहा, तुम्हाला दिसतच आहे, म्हणजे बोट घुसतं आहे त्याच्यात, पण थोडंसं प्रेस करावं लागतं. अशा रेशोमध्ये तुम्हाला ते व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. आणि आता त्याला आहे ना 15 ते 20 मिनटं तरी त्याला रेस्ट द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊ. आपला जो बटाट्याची भाजीचा मसाला असतो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये घातले मी 1 चम्मच जिरे घ्यायचे, 1 चम्मच धना पावडर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बडीशेप घेतलेली. 1 चम्मचच्यावर बडीशेपची टेस्ट खूप छान येते, त्यासाठी मी बडीशेप थोडी वरती घेतलेली. त्याला व्यवस्थित फक्त 1च मिनटं त्याला आहे ना मंद एकदम कमी फ्लेमवर आहे ना त्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं. लगेच फ्लेम बंद करायचा, नाही तर ते जास्त भाजल्यासारखं होऊन जाईल. व्यवस्थित त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं. आपला पॅन आता तापून गेला आहे, त्याच्यावरच त्याला थोडंसं हलवून घ्यायचं इकडून तिकडून. ते एकदम असं नॉर्मल आपल्याला त्याला फक्त जाड मोठं ठेवायचं, एकदम बारीक नाही करायचं. त्याच्यात क्रंचीनेसपणा राहिलेला पाहिजे म्हणून फक्त जाडसर करायचं, जास्त बारीक नाही करायचं. त्याच्यानंतर आपला तो मसाला झाला. आता आपण करूया बटाट्याची भाजी. आता बटाट्याची भाजीसाठी मी आधी आता तोच पॅन ठेवला तापवायला. त्याच्यामध्ये घालणारे तेल. तर ते तेलला थोडंसं नॉर्मल तापू द्यायचं. त्याच्यानंतर हिरवी मिरची घ्यायची, एकदम बारीक चिरून घ्यायची. मी 1 हिरवी मिरची घेतलेली होती, तिला एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्हाला हे जर का हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही फक्त नंतरून लाल मिरची घालायची. हिरवी मिरची मी 1 घातलेली आहे. तुम्ही तुमच्या तिखटच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकतात. कोणी तिखट खातं, कोणी जास्त फिकट खातं, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकून घ्यायचं. मिरचीला थोडीशी फ्राय होऊ द्यायची फक्त. लगेच त्याच्यात आपण जो जिरे धणे आणि बडीशेपचा जो मसाला केलेला होता आपण घरच्या घरी, तो टाकायचा त्यात. तो टाकून झाला त्याच्यानंतर लगेच बटाटे घालायचे त्यात. त्याच्यानंतर आता आपल्याला घालायचे त्यात मसाले. मसाल्यांमध्ये आधी लाल तिखट घालायची. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो घालायचा तुम्ही. आता माझ्याकडे होता गरम मसाला तर तो घातला, किंवा तुमच्याकडे दुसराही कोणता मसाला असेल ना तरी तो घातला तरी पण छान चव येते. गरम मसाले तर एकदम छान चव येते. अजून त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्याला जास्त असं हे नाही करायचं, जास्त असं दाबून दाबून असं एकदम ठेचायचं नाही त्याला. थोडेसे असे बटाट्याचे तुकडे तुकडे सारखं राहू द्यायचं, म्हणजे आपण जसं बाहेरचा समोसा कसा खातो त्यात थोडे थोडे तुकडे असतात बटाट्याचे. एकदम मॅश नाही करायचं, आपण जसं वडापावसारखी करतो ना तसं एकदम मॅश नाही करायचं. याला थोडंसं जाडसरच राहू द्यायचे बटाट्यांना. आणि बटाटे आहे ना एकदम करायच्या आधीच, पीठ मळायच्या आधीच तुम्ही उकळून ठेवून द्यायचे, म्हणजे ते बटाटे थंड होऊन जातात. आणि त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर मग त्यांना जास्त चिकटपणा राहत नाही, म्हणून मग ती त्यांची भाजी अशी होते. त्याच्यानंतर मी त्याच्यावर घातली मस्त कोथिंबीर. हळद पण घातलेली मी नॉर्मल, पण हळद मी जास्त घातलेली नाही आहे.
त्यासाठी मग मला हळद दाखवायची राहून गेली. आता हे पहा आपलं पीठ मळून झाले. तुम्हाला असे पांढरे पांढरे दाण्यासारखं दिसत असेल त्याच्यावर, तर ते का आले, कारण आपण समोस्यांमध्ये ते पीठ जेव्हा मळलं त्याच्यात आपण रवा घातलेला आहे, त्याचा रवा असा फुलून आलेला आहे ना, त्यासाठी मग ते पांढरे पांढरे दाणे. तर असं म्हणू नका तर असं काय झालं बुवा असं. तर आता मी त्याचे असे म्हणजे गुंडे तयार करून घेते. आता पहा माझे व्यवस्थित असे मस्त 6 हुंडे तयार झालेले आहेत. त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, असं मसाज करायची त्यांची पण थोडीशी, जेवढं आपण त्यांना फेटू ना तेवढं ते चांगलं असतं. त्याच्यानंतर आता त्याची असं पोळीसारखंच लाटायचं आहे, फक्त जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही. मेजरमेंट म्हणजे पोळीसारखंच लाटायचं, पण पोळी आपली थोडीशी जाड पण असते किंवा पातळ पण असते. तर हे जास्त बारीक पण नाही आणि जास्त हे पण नाही. आपण त्याला पीठ किंवा तेल काहीच लावायची गरज राहत नाही, कारण ते ऑलरेडी आपण त्याच्यात तेल वगैरे घातलेलं आहे ना, तर मग ते चिपकत वगैरे काही नाही. असं लांब आकारमध्ये त्याला लाटून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यातल्या 2 चिऱ्या करायच्या. आता आपल्याला तो असा शेपचा करायचा आहे, त्यासाठी मग वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन घ्या आणि असं फोल्डिंग करायची त्याला. व्यवस्थित त्याला पाण्याने प्रेस करायचं. खालच्या साईडने पहा मी तुम्हाला दाखवते तसं व्यवस्थित प्रेस करायचं. त्याच्यानंतर हातात पकडायचं आणि ज्या साईडला आपण तिथं पाणी लावलेले जॉईन केलेलं तिथे पण व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं. असं कोणासारखा शेप होतो तो. त्याच्यामध्ये व्यवस्थित आता बटाट्याची भाजी भरून घ्यायची. आणि पहा आता एक शेप आहे, आपण त्या साईडला असं फोल्डिंग आलेलं आहे, तर मग ही साईड जास्त अशी होऊन जाते. एकदम बाहेरसारखा लुक येईल त्याला, त्यासाठी. आता पहा मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगोदर ते जास्त चिपकून गेलं माझ्याने. आधी इकडे पण पाणी लावून घ्यायचं, नाही तर आपला समोसा जर का फुटला तर मग बटाट्याची भाजी त्याच्यात सगळं तेल घुसून जाईल. त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, एकदम चिपकवून घ्यायचं व्यवस्थित. तसंच मी आता अजून तुम्हाला एक समोसा करून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याला पण तसंच सेम कोन शेपमध्ये करायचं, व्यवस्थित खाली जॉईन करायचं. त्याच्यानंतर ते आपण पट्टीवर पाणी लावलेलं आहे जॉईन केलेल्याच्या ठिकाणी, तेथं पण व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं. त्याच्यानंतर असं कोन शेपमध्ये करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यामध्ये भरायची अशी मस्त बटाट्याची भाजी. साईडला व्यवस्थित कडेने पाणी लावून घ्यायचं. शेप आपण तसा आधी शेप दिला होता सेम त्याच टाईप त्याला शेप द्यायचा आहे. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता हे मी सगळे समोसे तयार करून घेणार आहे. आता हे माझे सगळे समोसे तयार करून झालेले आहेत. आता यांना 10 मिनिट आपण रेस्ट करू द्यायचा, कारण आपण आत्ताच्या आत्ता जर का आपण त्यांना तेलमध्ये तळायला टाकले तर त्याच्यावर आहे ना असं बबलसारखं येऊन जातं. आणि आपल्या मार्केटमध्ये कसे असतात तसे जर का करायचे तर त्यांना करून घ्यायचं आणि अजून त्यांना सेट व्हायला ठेवून द्यायचं. किंवा तुम्ही आधीही करून घेतले आणि सकाळी तुम्हाला समजून घ्या संध्याकाळी करायचे किंवा सकाळी करायचे, तर तुम्ही संध्याकाळी असे व्यवस्थित सेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. नॉर्मल होण्यासाठी अर्धा तास वरती राहू द्या आणि मग त्याच्यानंतर तळून घ्या, तरी पण चालतं. किंवा सकाळी करून घ्या आणि संध्याकाळी खायचं आहे तर तुम्ही दिवसभर पण आधी पण करून घेतलं, फक्त अर्धा तास आधी फ्रीजमधून काढून घ्यायचे. टेम्परेचर कमी ठेवायचं तेव्हा फ्रीजचं आणि व्यवस्थित तळून घ्यायचे नॉर्मल झाल्यानंतर, तरी काही हरकत राहत नाही. आता त्याला तळायचं एकदम नॉर्मल फ्लेमवर तळायचं आहे, एकदम मंद आचेवर तळायचं आहे, कारण मध्ये ते व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. आपण जर का वरून फ्लेम जर का आपला थोडा जास्त राहिला, फ्लेम गॅसवर जास्त राहिला तर ते जास्त म्हणजे वरतून तरी ते तळून होतं, पण मध्ये त्याचा कच्चा पण असतो. त्यासाठी मग त्याला व्यवस्थित कमीत कमी 10 मिनटं तरी लागतात त्यांना तळायला. तर आता हे आपले झालेले समोसे तयार झाले. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्या चॅनलवरून. चला मग अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत राहील. भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा आणि मस्त राहा. किती क्रिस्पी झालेला आहे ना आपला समोसा मस्त. त्याच्यासोबत मी मस्त चिंचची चटणी पण केलेली आहे, ग्रीन चटणी पण केलेली आहे आणि त्यासोबत मस्त मिरच्या. या मग तुम्ही पण आता आमच्यासोबत एन्जॉय करायला. बाय.